नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, निफ्टीच्या काही इंडायसेसमध्ये चेंजेस होणार आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच चेंजेस कोणत्या इंडायसेसमध्ये होणार आहे तेच बघणार आहोत आणि यामुळे कोणत्या कंपन्यांमध्ये इनफ्लो आणि आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो ते पण आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. निफ्टी इंडायसेस क्वार्टरली रीबॅलेन्सिंग टुडे. द पिक्चर ऑफ निफ्टी इंडायसेस इज गोइंग टू चेंज फ्रॉम टुमारो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, निफ्टी इंडायसेस मध्ये क्वार्टरली रेजिग म्हणजे बदल होणार आहे आणि मित्रांनो, हे चेंजेस आजपासून म्हणजे 30 डिसेंबर 2025 पासून ट्रेडिंग जेव्हा एंड म्हणजे एंडिंगला होती तेव्हा पासून हे चेंजेस लागू झाले आहे आणि मित्रांनो, हे जे चेंजेस लागू झाले आहे हे आपल्याला पूर्ण याचं स्पष्ट पिक्चर आपल्याला उद्यापासून म्हणजे 31 डिसेंबर 2025 पासून पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया कोणत्या निफ्टी इंडायसेसमध्ये कोणते कोणते चेंजेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे, हे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एंडिंगमध्ये हे इफेक्टिव्ह झाले आहे, परंतु याचं रिअल पिक्चर आपल्याला उद्यापासूनच पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया कोणत्या इंडायसेसमध्ये काय काय चेंजेस होणार आहे. तर मित्रांनो, जर आपण निफ्टी 50चा इंडायसेस म्हणजे इंडेक्स बघितला तर या इंडेक्समध्ये भारती एअरटेलचे वेटेज इन्क्रीज होणार आहे आणि मित्रांनो, यामुळे आपल्याला भारती एअरटेलमध्ये 58 मिलियन US डॉलरचा इनफ्लो म्हणजे इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, निफ्टी 50 इंडेक्समध्ये इटर्नलचे देखील वेटेज इन्क्रीज होऊ शकते. त्यामुळे यामध्ये देखील 29 मिलियन US डॉलरचा इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, जर आपण निफ्टी 50 मध्ये बघितले तर इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, HDFC बँक यामध्ये देखील 8 US डॉलर ते 18 मिलियन US डॉलरचा इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. कोणत्या इंडेक्समध्ये तर निफ्टी या NSEच्या मेजर इंडेक्स मध्ये. तसेच मित्रांनो, जर आपण दुसऱ्या बाजूला बघितले म्हणजे आपण जर बघितले की निफ्टी 50 मधून कोणत्या कंपन्याचे वेटेज कमी होणार आहे तर यामध्ये इन्फोसिस आहे. यामुळे आपल्याला यामधून 77 मिलियन US डॉलरचा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच अडानी पोर्ट्समध्ये देखील आउटफ्लो पाहायला मिळू शकतो 32 मिलियन US डॉलरचा. आणि मित्रांनो, ज्या कंपन्यांमध्ये आउटफ्लो पाहायला मिळत आहे त्यांचा वेटेज कमी होणार आहे निफ्टी 50 मधून. तसेच मित्रांनो, जर आपण बघितले तर रिलायन्स इंडस्ट्रीज, SCL टेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स या कंपनीचा देखील निफ्टी 50 मध्ये वेटेज कमी होणार आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये देखील आपल्याला आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, जर आपण निफ्टी बँक इंडेक्स बघितला तर मित्रांनो, यामध्ये 2 बँक न्यू ॲड होत आहे आणि त्या 2 नवीन बँक आहे यस बँक आणि युनियन बँक. आणि मित्रांनो, यामुळे आपल्याला यस बँकमध्ये 35 मिलियन US डॉलरचा इनफ्लो पाहायला मिळू शकतो, जो आहे जवळपास 147.2 मिलियन शेअर. आणि दुसरीकडे युनियन बँकमध्ये देखील आपल्याला मोठा 32 मिलियन US डॉलरचा इनफ्लो पाहायला मिळू शकतो, जो 19 मिलियन शेअर रिप्रेझेंट करतो. आणि जर आपण बघितले की निफ्टी बँकमध्ये कोणत्याही त्या बँक ज्यांचे वेटेज इन्क्रीज होत आहे तर यामध्ये फेडरल बँक, IDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, AU स्मॉल फायनान्स बँक यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि
या ज्या बँकचे वेटेज इन्क्रीज होत आहे निफ्टी बँकमध्ये, यामुळे या कंपन्यामध्ये आपल्याला 11 मिलियन US$ ते 16 मिलियन US$ इनफ्लो पाहायला मिळू शकतो, कारण यांचं वेटेज निफ्टी बँकमध्ये इन्क्रीज होणार आहे. तसेच जर आपण दुसरीकडे बघितले की आणि मित्रांनो, दोन लार्जेस्ट आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळणार आहे ICICI बँक आणि HDFC बँकमधून. यामधून आपल्याला 87 मिलियन US$ आणि 86 मिलियन US$ मोठा आउटफ्लो पाहायला मिळणार आहे ICICI बँक आणि HDFC बँक लिमिटेड या दोन मोठ्या बँकमधून. तसेच मित्रांनो, काही कंपन्या उद्यापासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे, ज्यामध्ये स्विगी, वारी एनर्जीज, प्रीमियर एनर्जीज, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या अशा कंपन्या होत्या ज्या कंपन्या NSEच्या F&O सेगमेंटमध्ये उद्यापासून ॲड होणार आहे. आणि जर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या उद्यापासून NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे, तर यामध्ये HFCL, NCC, टिटागढ रेल सिस्टम्स, सियंट यांचे नाव इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की निफ्टी 50 या इंडेक्समध्ये उद्यापासून काय चेंजेस होणार आहे, तसेच कोणत्या कंपन्यांमध्ये इनफ्लो आणि कोणत्या कंपनीमध्ये आउटफ्लो पाहायला मिळणार आहे हे सुद्धा आपण बघितले. तसेच नंतर बघितले की कोणत्याही त्या दोन नवीन बँक ज्या निफ्टी बँकमध्ये ॲड होणार आहे, तसेच कोणत्या कंपनीचे वेटेज निफ्टी बँकमध्ये वाढत आहे आणि कोणत्या बँकचे वेटेज निफ्टी बँकमधून कमी होत आहे, आणि कोणत्या बँकमध्ये इनफ्लो आणि कोणत्या बँकमधून आउटफ्लो पाहायला मिळणार आहे उद्यापासून, हे सुद्धा आपण बघितले आहे. आणि सर्वात शेवटी आपण बघितले की NSEच्या F&O सेगमेंटमध्ये उद्यापासून कोणत्या कंपन्या ॲड होणार आहे आणि उद्यापासून कोणत्याही त्या कंपन्या ज्या NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.